संत गाडगेबाबा जलाशयातून सर्रास गाळ विक्री. भाजप नगरसेविका रीमा खरातकाळे यांचा गंभीर आरोप. गाळ आणि मातीचा काळा बाजार. जालन्यातील घाणेवाडी तलावात नियम धाब्यावर. देऊन घेऊन सगळं सुरळीत सुरू आहे. नगरसेविका रीमा काळेंचा तोडीपाणी करणाऱ्यांवर थेट हल्ला. आज दिनांक 22 शुक्रवार रोजी दुपारी 4 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्यात घाणेवाडी येथील संत गाडगेबाबा जलाशयातून मोठ्या प्रमाणावर गाळ आणि मातीची विक्री सुरू असल्याचा गंभीर आरोप भाजपच्या नगरसेविका ॲडव्होकेट रीमा संदीप खरातकाळे यांनी केला आहे. महानगरपालिकेने केवळ तलावातील गाळ उपशासाठी परवानगी दिलेली असताना प्रत्यक्षात मात्र इटभट्ट्यांसाठी मोठ्या प्रमाणावर गाळ आणि माती विक्री होत असल्याचा दावा त्यांनी माध्यमांशी बोलताना केला. ॲडव्होकेट रीमा खरातकाळे यांनी नुकतीच संत गाडगेबाबा जलाशय परिसराला भेट दिली. यावेळी तलाव परिसरात अनेक पोकलेन मशीन, टिप्पर आणि हायवा वाहनांद्वारे मोठ्या प्रमाणावर गाळ माती वाहतूक सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. महानगरपालिकेकडून अंबादास कोलते यांना तलावातील गाळ उपशाची परवानगी देण्यात आली असली तरी परवानगी मिळण्यापूर्वीच 2 महिन्यांपासून त्या ठिकाणी उत्खनन सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. महानगरपालिकेने परवानगी देताना स्पष्ट सूचना दिल्या होत्या की तलावातील गाळ कोणत्याही व्यावसायिक कारणासाठी अथवा इटभट्ट्यांसाठी विक्री करता येणार नाही. मात्र प्रत्यक्षात त्या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणावर इटभट्ट्यांसाठी गाळ विक्री होत असल्याचा गंभीर आरोप ॲडव्होकेट रीमा खरातकाळे यांनी केला. त्यांच्या म्हणण्यानुसार तब्बल 9 पोकलेन मशीनच्या सहाय्याने दररोज शेकडो हायवा आणि टिप्परद्वारे माती बाहेर पाठवली जात आहे. जलाशय परिसरात अक्षरशः खदानीसारखे मोठमोठे खड्डे करण्यात आले आहेत, असेही त्यांनी सांगितले. या संपूर्ण प्रकाराबाबत आपण महानगरपालिकेच्या उपायुक्त नंदा गायकवाड यांना माहिती दिली असल्याचे ॲडव्होकेट काळे यांनी सांगितले. संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करून परवानगी रद्द होणे आवश्यक असताना कोणतीही कारवाई होत नसल्याचा आरोप त्यांनी केला. देऊन घेऊन सगळं सुरळीत सुरू आहे. अनेक नगरसेवक आणि इतर मंडळी तेथे जातात, सर्व काही पाहतात आणि तोडीपाणी करून परत येतात, असा खळबळजनक आरोपही त्यांनी केला. तलावाची जबाबदारी मोरे नावाच्या अधिकाऱ्याकडे देण्यात आली असून मी रोज जाऊन पाहणी करतो, असे ते सांगतात. मात्र जर रोज पाहणी होत असेल तर त्या ठिकाणी एवढे मोठमोठ्या खदानी कशा तयार झाल्या, असा सवाल उपस्थित करत ॲडव्होकेट काळे यांनी संबंधित अधिकाऱ्यांवरही देण्याघेण्याचा संशय व्यक्त केला. महानगरपालिकेच्या कामकाजाचा अक्षरशः बट्ट्याबोळ झाला असून संत गाडगेबाबा जलाशयाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे, असा आरोप त्यांनी केला. या प्रकरणी आपण महापालिका आयुक्तांची प्रत्यक्ष भेट घेतली असून जिल्हाधिकाऱ्यांनाही संदेशाद्वारे माहिती दिल्याचे त्यांनी सांगितले. परवानगी मिळण्याच्या 2 महिने आधीपासूनच गाळ उपशाचे काम सुरू होते, त्यामुळे या प्रकरणात सखोल चौकशी करून संबंधितांवर दंडात्मक तसेच फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी ॲडव्होकेट रीमा खरातकाळे यांनी केली आहे. मी ॲडव्होकेट रीमा संदीप खरातकाळे, नगरसेवक आहे इथे, आणि माझी तक्रार अशी आहे, त्या संदर्भात मी उपायुक्त मॅडम नंदाताई गायकवाड यांच्यासोबत सुद्धा बोलणं झालेलं आहे की महानगरपालिकेने गाळ उपशाची परमिशन दिलेली होती. जो घाणेवाडीचा जो तलाव आहे, घाणेवाडीचं जे जलाशय आहे संत गाडगेबाबा जलाशय, तर तिथला जो गाळ आहे तो गाळ उपशाची परमिशन दिलेली होती अंबादास कोलते यांना. आणि अंबादास कोलते ह्या माणसाने ती परमिशन घेण्याच्या अगोदरपासून त्या तलावाच्या तिथे खोदकाम केलेलं आहे बरेच काही. आणि त्या जी परमिशन घेतलेली आहे त्या परमिशन मध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की कुठल्याही स्वरूपाची विटभट्ट्यांना वगैरे गाळ्याची आम्ही विक्री करणार नाही. मात्र त्यांनी वीटभट्टीसाठी सरळ सरळ ते विक्री करणं चालू केलेलं आहे. अक्षरशः तिथे 9 पोकलॅन लावलेले आहेत आणि रोज शेकडो गाड्या तिथून, शेकडो हायवाची तिथून माती विक्री होत आहे. अक्षरशः आपण जर जाऊन बघितलं, मी काल तिथे स्वतः जाऊन बघितलं की गाड्या म्हणजे शेकडो गाड्या तिथली माती नेऊन विकत आहेत. आणि हे महानगरपालिकेचे जे अधिकारी आहेत त्यांना माहिती आहे. मी गायकवाड मॅडमलाही बोलले, वास्तविक पाहता ते तात्काळ ही परवानगी रद्द होणं आवश्यक होतं. त्यांच्या विरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल होऊन दंडात्मक कार्यवाही होणं आवश्यक होतं. मात्र सगळं इथं देऊन घेऊन होत आहे. बऱ्याच नगरसेवक, बऱ्याच लोकांना सुद्धा माहिती झालं, प्रत्येक जण तिथे जातं आणि तोडीपाणी करतात. जे काही त्या तलावाचं, कारण हे जे पुरावे आहेत ते पुरावे नष्ट करता येणारे नाही. अक्षरशः एवढं खोदकाम झालेलं आहे आजूबाजूला, त्या जलाशयाच्या आजूबाजूला, की खदानीच्या खदानी तयार झालेल्या आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात माती तिथे विक्री होत आहे. आता मी आयुक्त मॅडमला बोलण्यासाठी आलेली, मी कलेक्टर मॅडमला सुद्धा संपूर्ण डिटेलमध्ये मेसेज टाकलेला आज त्या दुपारून रजेवर असल्यामुळं. आणि अशा स्वरूपाचं एवढं जर त्या जलाशयाचं नुकसान होत असताना सुद्धा जर भूमिका बघ्याची घेत असतील, कारण मोरे यांच्याकडे तो लक्ष ठेवण्यासाठी चार्ज दिलेला होता. मी मोरे यांना बोलले तर मोरे असं म्हणतात की मॅडम मी रोज जाऊन बघतो,
नाही, रोज जाऊन बघूनही तुम्ही जर कारवाई करत नसाल किंवा ती परवानगी रद्द करत नसाल तर तुम्ही नक्कीच त्याच्यामध्ये देऊन घेऊन आहात. म्हणजे अशा प्रकारे सगळं कामकाजाचा बट्ट्याबोळ इथं होत आहे. तर माझं असं म्हणणं आहे की तात्काळ त्याच्यामध्ये गुन्हा दाखल व्हायला पाहिजे, त्यांच्याविरुद्ध दंडात्मक कारवाई व्हायला पाहिजे, म्हणजे पुन्हा असे प्रकार घडणार नाही. कारण त्यांनी जी परवानगी घेतली तिच्या अगोदरपासून जवळपास 2 महिन्यापासून तिथं खोदकाम चालू आहे. आणि कलेक्टर मॅडमलाही मी अप्लिकेशन वगैरे देते की बाबा तिथे जे आहे ते खोदकाम जे झालेलं अक्षरशः खदानी झालेले आहे, तर तात्काळ ही कार्यवाही व्हायला पाहिजे. देऊन घेऊन हे प्रकरण मिटता कामा नये. ऍडव्होकेट रीमा संदीप काळे.